नमस्कार मंडळी. लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ आपल्या सर्वांचा लाडका, अगदी लहानांपासून ते वृद्धांच्या मुखात कायम असणारा लक्षा या नावानेच त्यांना ओळखले जाते. ते एक उत्तम विनोदी कलाकार म्हणूनच नावारूपाला आले आणि या विनोदामुळेच ते पूर्ण सिनेसृष्टीत सुपर डुपर स्टार बनले. अभिनेता महेश कोठारे यांच्याबरोबर त्यांनी धूमधडाका, दे दनादन या चित्रपटात एकत्र काम केले होते. हे चित्रपट सुपर डुपर हिट ठरले. रातोरात लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रसिद्धी मिळाली. अगदी घराघरात जाऊन ते पोहोचले. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे. एवढ्या उंच शिखरावर पोहोचत असतानाच त्यांना किडनीच्या आजाराने ग्रासले आणि 16 डिसेंबर 2004 रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे आजही त्यांच्या डायलॉगमुळे सर्वांच्या तोंडात आहेत. ते म्हणजे अशी ही बनवाबनवी या चित्रपटामधील धनंजय माने इथेच राहतात का, तसेच बाळाचे बाप ब्रह्मचारी या चित्रपटातील आचार्याची बायको वेडी काय, आचार्याच्या जानव्याला किल्ली काय. जरी लक्ष्मीकांत आपल्यात नसले तरी त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला ते हसवत राहणार आहेत. तर मंडळी, लक्ष्मीकांत यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मीकांत यांचे पहिले लग्न रुही बेर्डे सोबत झाले होते. अभिनेत्री प्रिया बेर्डे सोबत त्यांनी दुसरे लग्न केले. प्रिया आणि लक्ष्मीकांत यांना 2 मुलं आहेत. मोठा मुलगा अभिनय. तर लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून घेऊया संपूर्ण माहिती. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलीचे नाव स्वानंदी बेर्डे असं आहे. ती देखील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले तेव्हा ती फक्त 7 वर्षाची होती. प्रिया बेर्डे हिने एकटीने दोन्ही मुलांचा सांभाळ अतिशय योग्यरित्या केला आहे. स्वानंदी बेर्डे हिने मन एड्यागत झालं या मराठी चित्रपटातून कलाक्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात स्वानंदी रोमॅन्टिक भूमिकेत दिसली आहे. तर मंडळी, लक्ष्मीकांत बेर्डे यांची पूर्ण फॅमिली कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.